आपण बघतो की 2000 सालापूर्वीचं आणि 2000 सालानंतरचं ह्यामध्ये जे फरक आहे तो खूप जाणवतो. म्हणजे 2000 सालानंतर एक वेगळ्या पद्धतीनंच जग बनत चाललेलं आहे आणि 2000 सालाच्या आधी एक वेगळंच होतं जग. आपल्या लहानपणी वगैरे आपण एक वेगळंच विश्व होतं. आणि विशेषतः म्हणजे ज्यावेळी आपण शाळेत वगैरे असो त्यावेळी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ह्याच्यात आपण ऐकत होतो की आपण आता 21व्या शतकाकडे चाललेलो आहोत. 21वे शतक हे प्रगतीचं आहे, ह्याचं आहे, त्याचं आहे, विकासाचं आहे, असं तसं खूप खूप ऐकत होतो. प्रत्येकाला उत्सुकता होती की 21व्या शतकात आपण खूप काही चांगलं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने बदल पण झाले. 21व्या शतकात खूप मोठी विकास कामं झाली, हे झाले. पण आज जर आपण बघितलं तर जगाकडं तर जे अपेक्षित होतं 20व्या शतकात तर त्या पद्धतीनं फक्त प्रगती घडली. पण ज्या पद्धतीनं आज जर बघितलं जगात की ज्या पद्धतीने युद्ध सुरू आहे, ज्या पद्धतीनं माणूस सुखी पाहिजे होता, समाधानी पाहिजे होता, ते सुख समाधान माणसाचं कमी झालं आहे. युद्ध तर इतकी सुरू आहेत की म्हणजे जसं वर्ल्ड कपच्या मॅचेस असतात ना, आज हिंची आणि हिंची, ह्या टीमची मॅच, आज ह्या देशाची त्या देशाची मॅच, त्या पद्धतीनं युद्ध सुरू आहे. आज कुणाचं कुणावर युद्ध, आज उद्या त्यांचं त्यांच्यावर, परवा ते तिसराच चौथ्याबरोबर. म्हणजे काय इतकी सगळी म्हणजे विचित्र अवस्था झालेली आहे जगाची. म्हणजे आपण ज्याला प्रगतीच्या शिखरावर जाताना आपण काय पाहिजे होतं आणि आपण काय मिळवा लागलो आणि कुठल्या दिशेनं चाललेलं. प्रगती ही आपल्या आनंदासाठी, समाधानासाठी, सुखासाठी पाहिजे. त्याऐवजी आपण प्रगतीचा वापर नाही योग्य पद्धतीने करत आहोत असं जाणवतं. ज्या पद्धतीने ज्या देशांमध्ये युद्धाला लोकांना सामोरं जावं लागत असं त्या लोकांची काय वाईट अवस्था व्हायला लागलेली आहे, तेथील जनतेची काय अवस्था होत आहे. तर या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे. त्याऐवजी असं वाटतं की ते 20वं शतकच छान होतं ना. म्हणजे आपण बऱ्याचदा वाचतोय व्हॉट्सॲपवर वगैरे येते की असं होतं त्यावेळी, लोक अशी होती, तसं होतं. ते रिअल आहे, ते रिअल आहे. जे 20व्या शतकात सुख होतं ते खरोखरच अप्रतिम होतं, अत्यंत नॅचरल, नैसर्गिक सगळं होतं. कृत्रिमता खूप कमी होती. आज आपण सगळं जास्तीत जास्त कृत्रिम गोष्टीकडेच वळा लागलो. सुख पण कृत्रिमच व्हायला लागलं. पण खूप मोठा फरक असतो कृत्रिमतेत आणि नैसर्गिकमध्ये, खूप फरक असतो. एखादं फूल किती जरी सुंदर असलं आणि जर ते प्लॅस्टिकचं असलं आणि एखादं अगदी साधं काय ते रस्त्याकडेला उगवलेले घाणेरी काय कसले तरी घाणेरी काय काहीतरी म्हणतात तसलं जरी फूल असलं आणि ते नॅचरल असलं तर बघा त्याच्याकडे बघताना आणि अत्यंत आकर्षक पण प्लॅस्टिकचं फूल किती फरक आहे. नैसर्गिक ते नैसर्गिकच असतं, त्याची तोड होऊ शकत नाही. पण आपण नैसर्गिकला विसरत चाललोय आणि कृत्रिमच होत चाललोय. कृत्रिम, सगळं कृत्रिम आणि खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. ज्या पद्धतीने हे युद्ध चालू आहेत, हे चालू आहेत, काय म्हणजे विचित्र आहे. काय आपण जगतोय कशासाठी, काय चाललंय, कशासाठी ही प्रगती केली आहे काय. म्हणून आम्ही शाळेत असताना ऐकत होतो, आश्चर्य वाटतं की 21व्या शतकात काय चाललंय. 21व्या शतकात इतक्या भयंकर लढाया झाल्या, इतकं हे झालं, त्यातून माणूस हळूहळू शहाणा होत गेला. लढाईनं काही साध्य होत नाही, हे सगळं शतकानुशतकं ऐकत आला. शेवटी 2 महायुद्ध झाली, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. त्यावेळी तर कानाला खडा लावला सगळ्या जगानं की बाबा हे आत्ता महायुद्ध किंवा हे परवडणारं नाही, संपूर्ण विध्वंसक आहे. तरी सुद्धा आणि तेच चालू आहे सगळीकडं. आता तरी इतकं की कुठले देश कुणावर लढा लागलेत, कधी कडावे, ह्याचा सुद्धा थांग पत्ता लागला. की बेफिकिरी निर्माण झाली. इट्स सो सॅड. काय कामाची. त्यापेक्षा ती प्रगती कमी असलेलं 20वं शतक बरं असं मला नक्की वाटतं. थँक्यू.